4 मार्च 2025चा तो दिवस होता. बाहेर कडाक्याचं ऊन पडलेलं होतं. रमेश त्याच्या 2 पोरांसोबत घरी बसलेला होता. पत्नी पण होती. रमेशची पोरं काय म्हणतात, "पप्पा ऊन भरपूर लागतंय. आपल्याला थंड पाणी पिण्यासाठी एखादा फ्रीज घेऊन या." आसपासच्या सगळ्या घरांमध्ये फ्रीज आहे. ज्यावेळेला ते पोरं फ्रीजमधल्या बाटल्या काढून पाणी पितात ना, त्यावेळेला आम्हालाही वाटतं की आम्हीही फ्रीजमधलं पाणी प्यावं, आम्हालाही असावा. ज्यावेळेला रमेश त्यांच्या पोराच्या तोंडून असं ऐकवतो त्यावेळेला त्याला वाईट वाटतं. कारण त्याच्यापाशी एवढे पैसे नव्हते की तो त्याच्या पोरांची इच्छा पूर्ण करू शकेल. पण त्याने ठरवलं की या उन्हाळ्यामध्ये काही पण करून मी फ्रीज आणणारच आणणार. आणि हा रमेश काही दिवसानंतर उधारपाधार करून थोडेफार पैसे जमा करून कष्ट करून फ्रीज घेऊन येतो एक 11,000 रुपयाचा. ज्यावेळेला फ्रीज घरी आला त्यावेळेला या रमेशची पोरं खुश झाली, पत्नीही खुश झाली. पत्नीला वाटायचं की आता आपण ज्या काय भाज्या वगैरे असतील त्या आपण यामध्ये ठेवून आठवडाभर चालवू शकू. जे जेवण खराब होतं ते होणार नाही. पोरांच्या मनामध्ये आशा होती की आपले मित्र गार पाणी पितात, आपण पण पिऊ आता. तर अशा प्रकारे हे पूर्ण कुटुंब आनंदी होतं. पण या फ्रीजमुळे या चौघांसोबत असं काही घडणार होतं याची त्यांनी कल्पना पण केली नसेल. तर नेमकं काय घडलं त्यांच्यासोबत पुढे, पूर्ण घटना जाणून घ्यायची असेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की 4 मार्चला त्या रमेशची पोरं त्याला सांगतात. पण ह्या घटनेची सुरुवात मित्रांनो 4 मार्चपासून नाही, तर त्याच्या अगोदर 2 दिवस होते. ज्यावेळेला रमेशची पोरं त्याच्या मित्रांसोबत खेळायला गेली होती. ग्राउंडवरती क्रिकेट खेळले 11-12 वाजेपर्यंत. आणि नंतर त्यांचं क्रिकेट वगैरे झाल्यानंतर ऊन पडलं होतं म्हणून आपल्या ते मित्राच्या घरी जाऊन बसले. त्यावेळेला त्याच्या मित्रांनी फ्रीजमधली बाटली काढली आणि या रमेशच्या 2 पोरांना दिली. त्यावेळेला त्या मित्राची आई त्याच्याकडे रागाने बघितली आणि म्हटली की तुला काय वळण आहे का, कोणाला पण पाण्याची बाटली देतो फ्रीजमधली, तिथलं माठातलं पाणी दे यांना. ज्यावेळेला हे असं ऐकत आहेत त्यावेळेला ते पाणी पित नाहीत. घरी जाऊन आईला घडलेली ही घटना सांगतात. त्यावेळेला त्या रमेशची पत्नी या दोघांची या पोराची आई तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि ती म्हणते की आपली पण परिस्थिती असती तर आपण पण फ्रीज घेतला असता. आता ही रमेशची पत्नी भरपूर मेहनत करत होती घर चालवण्यासाठी. रमेश पण भरपूर मेहनत करत होता. याच्याकडे एक साधा किराण्याचं दुकान होतं, ज्याच्यावरती त्याचं 300, 400, 500 रुपये असं उत्पन्न यायचं. एवढं मोठं नव्हतं. घराच्या बाहेरच एक छोटंसं दुकान होतं. गल्लीमध्ये ना 10-15 गिऱ्हाईक त्यांच्यातूनच एवढं उत्पन्न यायचं. त्यामुळे या दोघांची पण परिस्थिती नाजूक होती. पोरांच्या इच्छा, आकांक्षा कधीही पूर्ण करू शकले नव्हते. पण ज्या वेळेला रमेश त्या दिवशी घरी येतो त्यावेळेला ती झालेली पूर्ण घटना रमेशला सांगते. त्याला वाईट वाटतं. तोही म्हणतो की आता काय करू, पैसा अजिबात नाही. आता दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर पोरं आईला विचारतात की तू पप्पाला बोलले का? ती म्हटली आई की बोलले खरं, पण तुझे पप्पा म्हणतात की पैसे नाही, काय करावं? आता पोरं म्हणली ठीक आहे, उद्या पप्पा जेवायला बसले की आम्ही विचारतो, सगळे मिळून आपण त्यांना हे करू, राजी करू, फ्रीज आणायला सांगू. दुसऱ्या दिवशी सगळे बसतात 4 तारखेला. त्यावेळेला ती रमेशला त्याची पोरं त्याची पत्नी म्हणते की आणावंच लागतो काही पण करून. आता हे सगळं झालं, त्यांच्यामध्ये ठरलं, पण आणायचं कसं? रमेशची पत्नी काही लोकांच्या घरी धुणी भांडी करते 10-15 दिवस. आता रमेश पण थोडी जास्त मेहनत करतो आणि थोडेफार पैसे जमा करून हप्त्यावरती एक फ्रीज घेऊन येतात. ज्यावेळेला फ्रीज घरामध्ये येतो त्यावेळेला सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. एका मिडल क्लास फॅमिलीमध्ये असं काही आल्यानंतर सगळ्यांचा आनंद द्विगुणित होतो. असंच काही या दोघांसोबत झालेलं होतं. पोरं तर आता ज्यावेळेला पाण्याची बाटली गार झाली त्यावेळेला बाटली घेऊन पूर्ण मोहल्ल्यामध्ये फिरले होते. कारण त्यांना पहिल्यांदा त्यांच्या घरामध्ये फ्रीज आलेला होता. सगळं खरं होतं, पण आता हे फ्रीज ज्यावेळेला बसवून गेली होती लोक बसवणारी, त्यांनी त्यांना सांगितलं होतं की याच्याकडे लक्ष ठेवा. याच्या मागे गॅसची टाकी असते, यामध्ये चालणारा गॅस असतो, हा लिकेज होता कामा नये. जर लिकेज झाला, याची वायर कट झाली तर याचं फार मोठं नुकसान होऊ शकतं. लक्ष ठेवा म्हणून सांगून तर गेली होती, पण हे आनंदात होते यांनी काही लक्षच दिलं नाही. त्यावेळेला सगळे आपापल्या नादात होते. या सगळ्यांनी फ्रीज पाणी चालू. मार्च महिना संपला, एप्रिल महिना आला. एप्रिल महिन्यामध्ये पहिला हप्ता आला. त्यावेळेला रमेशला थोडं दिक्कत झाली हप्ता भरण्यासाठी, हप्त्याला पैसे जमा करण्यासाठी. पण त्याने कष्ट करून पैसे कमवले, हप्ता भरला. सगळं चांगलं चालू होतं. पण एक दिवशी अचानकच रात्रीचे 11-12 वाजलेले असतील. संपूर्ण कुटुंब जेवण करून झोपलेलं होतं. सगळे आनंदात. मिडल क्लास फॅमिलीमध्ये काय सगळे टी व्ही
गरीब कुटुंब होतं. सगळे थोडक्यातच आनंद मानायचे, तेवढ्यातच आनंदी राहायचे, झोपायचे सगळे एका ठिकाणी एका खोलीत झोपायचे. असं काही मोठं घर नव्हतं आणि त्यांच्या झोपण्याच्या रूममध्येच हा फ्रीज ठेवलेला होता. रात्रीचे 11-12 वाजता काही उंदरांनी त्या गॅसची नळी कुरतडली. ज्यावेळेला नळी कुरतडली, गॅस लीक व्हायला लागला आणि नेमकं त्या रात्री कूलर चालू होता. उन्हाळ्यामध्ये किती उकडतं माहिती आहे. त्या उकाड्यामुळे वाचण्यासाठी कूलर चालू ठेवला होता. त्या कूलरच्या हवेमुळे हा गॅस या सगळ्यांच्या नाकामध्ये गेला. त्यावेळेला कोणालाही उठायची ही परिस्थिती येऊ दिली नाही देवाने. हे पूर्ण कुटुंब निश्चित पडलेलं ते निश्चितच पडून राहिलं. या गॅसमुळे या चौघांचाही गुदमरून मृत्यू झाला. सकाळी 11 वाजल्या तरी ह्या घरातून कोणी येईना. दूधवाल्याने तिथं बाहेर पाकीट ठेवलं दुधाचं, पेपरवाल्याने पेपर ठेवला. दुकानाचा ग्राहक येऊन जायचे, पण कोणीच येत नव्हतं घरामधून. त्यावेळेला लोकांना थोडी शंका आली, आता काय करायचं? या सगळ्यांच्या नातेवाईकांना फोन केला. शेजाऱ्यांपाशी नंबर होते. त्यावेळेला नातेवाईक जमा झाले आणि सगळ्यांनी निर्णय घेतला की घराचं कुलूप तोडायचं. कुलूप तोडलं गेलं. आतनं लावलेली कडी होती ती काढली. सगळ्यांनी घरात जाऊन बघितलं तर हे चौघं तिथं पडलेले होते. दवाखान्यात घेऊन गेले पण काही उपयोग नाही. रात्रीच 11-12 वाजता हे संपले होते. पोरांच्या हट्टापायी आणि मोहल्ल्यामध्ये नाव करायसाठी ज्या फ्रीज आणला होता, ज्या फ्रीजमुळे पूर्ण कुटुंब आनंदी होतं, त्याच फ्रीजने चौघांचा जीव घेतला होता. डॉक्टरांनी तर हात खडे केले की म्हटले काय उपयोग नाही, संपले, जावा यांना हे करून टाका, पोलिसांमध्ये केस तर टाकली, पण कोणाविरोधात टाकणार? हे परत ज्या वेळेला पोलीस त्या ठिकाणी आले, चौकशी केली, बघितलं काय झाले नेमकं, पूर्ण घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळेला लक्षात आलं की ही फ्रीजचा गॅस लीक झाल्यामुळं झाले आणि उंदरांनी ही वायर कुरतडली. पोलिसांनी ही एक घटना म्हणून केस क्लोज करून टाकली. बाकी मित्रांनो, असं काही घडेल असं कधी वाटत नाही बरं का. ज्या गोष्टीसाठी आपण हट्ट करतो तीच गोष्ट आपला जीव घेईल असं भरपूर कमी वेळा होतं. पण ज्या वेळेला घडलं हे गरीब कुटुंबासोबत, त्यावेळेला घटना सोशल मीडियावरती व्हायरल झाली आणि घटना व्हायरल होताच पूर्ण सोशल मीडियावरती हाहाकार पसरला. लोक आता घाबरायला लागले की फ्रीजपासून सावध राहावं. असं काही नाही की प्रत्येकासोबत होईल, पण ज्या वेळेला आपण फ्रीज वगैरे आणतो त्यावेळेला नीट चेक करणे, अधूनमधून चेक करणे. आपण ज्या ठिकाणी झोपतो त्या ठिकाणी फ्रीज ठेवू नये, किचनमध्ये ठेवावा. अशा जर काळजी घेतली तर आपल्याला काही अडचण येणार नाही. तर याच्याबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो.